आज जी सभा होती त्या सभेमध्ये राज ठाकरे नेमकं भाषण द्यायचं असं अपेक्षित आहे आणि पंतप्रधानांच्या आधी ते करतायत का नंतर करतायत याची सुरू नाही माहित नाही. आजच्या सभेसंदर्भात काय होतं नाही, मला आयडिया नाही आहे की कोण कधी भाषण करणार किंवा काय प्रोटोकॉल असतो याची मला नाही करणार आहे. आजची सभा संदर्भात काय बोलणार आहे? नाही, साहेब काय बोलतील हे कधीच माहित नसतं. तुमच्या एवढी आम्हालाही उत्सुकता आहे. खरं सभा आहे, पण सभेच्या अगोदरपासूनच आता विरोधकांनी एक वेगळा निशाणा केलाय की मोदी इथे सभा घेतात पण त्यांना राज ठाकरेंची गरज का पडली असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय. संजय राऊतांनी उपस्थित केला, काय सांगितलं? संजय राऊतांचा असं आहे की आपल्याला आठवत असेल तर शिवसेनेचे म्हणजे उबाटाचे नेते श्रीयुत पिंगवीन साहेब हे असं म्हणाले होते की मी संपलेल्या पक्षावर बोलत नाही. मग आज रोज मनसेवर का बोलावं लागतंय त्यांना? हा महत्वाचा प्रश्न आहे. याचाच अर्थ ते आज जे काय म्हणाले की 4 जून नंतर हा पक्ष संपलेला असेल, सुपारी घेणारे संपलेले असतील वगैरे, यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. ज्या दिवशीपासून राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हापासून संजय राऊत हे पिसाळलेले आहेत आणि त्यामुळे ते वाटेल ती वक्तव्य करतायत. मी तुम्हाला दुसरं भवितव्य सांगतो. 4 जून नंतर या संजय राऊतांनी शरद पवार साहेबांकडनं सुपारी घेतली आहे उबाटा संपवायची, ते संजय राऊत सामनामध्ये संपादकच काय पण कारकून म्हणून पण त्यांची नोकरी शिल्लक राहणार नाहीये. हे 4 जून नंतर तुम्ही लक्षात ठेवा. आज शिवाजी पार्क मध्ये महायुतीची सभा होते तर दुसरीकडे बीकेसी मैदानात महाविकास आघाडीची सभा होते. मल्लिकार्जुन खरगे असतील, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. काय सांगा? प्रत्येकाला लोकसभेत प्रचार करण्याचा अधिकार आहे. जशी आम्ही सभा करतो तशी ते करतात. काय सांगायचं त्याच्यात? एकूण जर बघितलं गेलं तर मागच्या अनेक दिवसांपासून हा एक दोघे एकत्र सभा घेणार उत्सुकता होती. आज त्याचं खरं उत्तर मिळालंय. आजची सभा होणार आहे. कसं काय बघताय मनसेने कार्यकर्त्यांमध्ये महायुतीच्या आज महाराष्ट्रातल्या तमाम हिंदुत्ववादी लोकांना याची उत्सुकता आहे की ह्या देशातले 2 कट्टर भगवाधारी, 2 कट्टर हिंदुत्ववादी नेते हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे त्याची प्रचंड उत्सुकता महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या जनतेला आहे आणि आपल्या इतके आम्हाला आहे सुद्धा. पक्ष तेच तुम्हाला म्हटलं ना की जो पेंग्विन म्हणायचा की मनसे हा संपलेला पक्ष त्याच्यावर मी बोलणार नाही, त्यांना आता रोज आमच्यावर का बोलावं लागतंय? त्याच्यातच सगळं आलं. यांचेच दात यांच्याच घशात गेले. त्यामुळे आम्ही संपू असं म्हणणारे 4 जून नंतर स्वतः संपणार आहेत आणि सामनाचं संपादकच काय, सामनामध्ये कारकून म्हणून पण यांना कोण नोकरी देणार नाही एवढं लिहून घ्या तुम्ही महाराष्ट्रात.